नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाढवण बंदराच्या उद्घाटनाचा निषेध म्हणून काळे झेंडे, काळे फुगे लावून मच्छीमार भूमिपत्राने काढली बोट निषेध रॅली. आज वाढवण बंदराचे भूमिपूजन व उद्घाटन देशाच्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत असताना समुद्राच्या किनाऱ्यालगतचे भूमिपुत्र तसेच मच्छीमार मात्र मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत असून विरोध त्यांचा कायमस्वरूपात ज्वलत आहे. यावेळेस त्यांनी पोलीस प्रशासनाला जुगारून बोटीच्या सहाय्याने रॅलीच्या माध्यमातून काळे झेंडे व काळे फुगे दाखवून आपला तीव्र निषेध व्यक्त केलाय. 30 ऑगस्ट 2024 हा भूमिपुत्रांसाठी काळा दिवस म्हणून गणला जाईल अशी त्यांची भावना निर्माण झालेली असून या प्रकल्पामुळे सजीव सृष्टी नष्ट होऊन स्थानिकांच्या जीवन जगण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे दिसत असून प्रशासनामार्फत दिलेल्या उपाययोजनांच्या माध्यमातून त्यांचे कोणत्याही प्रकारे निरसन होत नसल्याने त्यांनी हा आपला तीव्र विरोध कायम ठेवलेला आहे. आजच्या दिवसासाठी वाहन रिक्षा चालक मालक संघटना यांनीही साथ देण्याचा ठरवले असून संपूर्ण वाहन बंद असतील. फक्त शाळकरी विद्यार्थी किंवा आजारी पेशंट साठीच सेवा उपलब्ध केली जाईल. सभेसाठी पाठवलेल्या एसटी बस सुद्धा रिकामीच पाठवण्यात आलेले आहेत. पाहूया या तीव्र निषेधाचे पडसाद राजकीय क्षेत्रामध्ये काय घडतात हे येणाऱ्या काळात दिसेल. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट.